नमस्कार. वैशालीच रेसिपीमध्ये आज आपण लसणाच्या चटणीचे 2 खमंग झणझणीत प्रकार करणार आहोत. तर पहिली चटणी करण्यासाठी इथे मी 3 ते 4 गड्ड्या लसणाच्या सोलून घेतल्या आहेत. त्या आपण खलबत्त्यात घालूया आणि याला उबडधोबड म्हणजे थोडंसं जाडसर आपल्याला कुटून घ्यायचं आहे. नुकतीच दिवाळी झाली आहे, भरपूर गोड खाऊन झालेलं असतं. तर अशा चटण्या ताटात असल्या की अगदी जेवणाची रंगत वाढते. भाजीला काही नसलं तरी चालतं, पोळीसोबत भाकरीसोबत या दोन्ही चटण्या खायला एकदम भारी लागतात. तर आता इथे मी लसूण थोडासा कुटून घेतला आहे. यामध्ये आता लाल तिखट घालूया. तर साधारण 2 ते 3 मोठे चमचे मी लाल तिखट घातले आणि याला चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं. अर्धा चमचा धणे जिरे पूड घालूया. मिक्स करून घेतल्यानंतर आता पाणी घालूया. तर ही चटणी तुम्ही मिक्सरमधून सुद्धा फिरून घेऊ शकता, पण अशी खलबत्त्यात केली की त्याची चव काही वेगळीच लागते. तर आपल्याला लागेल तसं यामध्ये पाणी घालायचं आहे. तर मी थोडं थोडं करून जवळपास 2 छोट्या वाट्या यामध्ये पाणी घातलं आहे. तर अशी ही तयार झाली आहे. आता ही चटणी आपल्याला तेलावर परतून घ्यायची आहे. तर त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवली आहे. यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं. तेल छान गरम झालं की 1 चमचा जिरे घालूया. जिरे आता छान फुलले आहेत. तर लगेच हे लसूण आणि मिरचीचं मिश्रण यामध्ये घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम कमी ठेवून मंद गॅसवरच ही चटणी आपल्याला परतून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ घालूया आणि 1-2 चमचे मी लिंबाचा रस घातला आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आणि ही चटणी आता 5 ते 6 मिनिट परतून घ्यायची आहे. तर गॅसची फ्लेम मोठी ठेवू नका, मोठी ठेवली तर ही चटणी आळून येते. त्यामुळे मंद गॅसवरच परतायचं आहे. तर 5 मिनिट परतून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता कडेने याला तेल सुटलेलं आहे, म्हणजेच आपली चटणी व्यवस्थित परतून झालेली आहे. गॅस बंद करूया. तर अशी ही चटणी अगदी पोळी, भाकरी, पुरी, धपाटे, थालीपीठ कशासोबतही खायला छान लागते. आता लसणाच्या चटणीचा दुसरा सोपा व झटपट प्रकार पाहूया. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी लाल मिरची घेतली आहे. तर ही माझी मिरची कमी तिखट आहे. तुमची मिरची जर जास्त तिखट असेल तर त्याच्या आतलं बी काढून घ्या. अर्धी वाटी लसूण घेतला आहे, म्हणजे 2 मोठ्या गड्ड्या लसूण सोलून घेतला आहे. अर्धी वाटी सुक्कं खोबरं किसून घेतलं आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. 1 मोठा चमचाभर मी लाल तिखट घेतलं आहे, म्हणजे चटणीला रंग छान येतो आणि 1 चमचा जिरे घेतलेत. आता हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर कढईमध्ये आधी शेंगदाणे घालूया आणि मीडियम फ्लेमवर आता हे शेंगदाणे भाजून घ्यायचेत. नुकतंच म्हणजे दसऱ्याला आपलं छत्रपती संभाजीनगरमध्ये थाळी रेस्टॉरंट सुरू झालं आहे आणि दिवाळीसुद्धा होती. त्यामुळे व्हिडिओ करायला म्हणजे रेसिपी शूट करायला सुद्धा मला वेळ मिळाला नाही. तर आता इथून पुढे व्हिडिओ अगदी वेळेवर येतील. तर आता आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत. यामध्येच आपण हे किसलेलं खोबरं घालूया, कारण खोबरं आपल्याला फार भाजायचं नाही आहे. त्यामुळे शेंगदाण्यासोबतच भाजून घ्यायचं आहे. फक्त याचा कच्चेपणा कमी करायचा आहे. 1 मिनिटभर मी खोबरं भाजून घेतलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद करूनच आपल्याला यामध्ये लसूण घालायचा आहे. लसूण असा यासोबत घातला म्हणजे याचा ओलेपणा कमी होतो. तर 1 मिनिटभर मी यालासुद्धा परतून घेतलं आहे. आता हे सगळं प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. त्याच कढईत आता 1 चमचाभर तेल घालायचं आणि या मिरच्या तेलावर परतून घेऊया. मिरची अशी तेलावर परतून घेतली की त्याचा खमंगपणा आणखी वाढतो आणि रंगसुद्धा चटणीला एकदम छान येतो. तर आता मिरचीचा सुद्धा रंग बदललेला आहे. गॅस बंद करायचा आहे आणि ही मिरचीसुद्धा प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि सगळं व्यवस्थित थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे. जिरे घालूया, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून
आता मिक्सरच्या डाव्या बाजूला फिरवत म्हणजे पल्स मोडवर ही चटणी जाडसर वाटून घ्यायची आहे. तर मस्त अशी आपली झणझणीत हा लसणाच्या चटणीचा दुसरा प्रकार सुद्धा तयार आहे. रंग याला सुद्धा खूप सुरेख आलाय. तर पराठ्यासोबत ही चटणी खायला खूप अप्रतिम लागते. तर मी सकाळीच त्रिकोणी आकाराचे पराठे तयार करून ठेवले होते. तर या दोन्ही चटण्या तुम्ही पोळीसोबत, भाकरीसोबत, कशासोबतही खाऊ शकता. वरण भात केला तर त्याच्यासोबत तोंडी लावायला सुद्धा एकदम भारी लागते. तर अवश्य बनवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.